एक मिनिट हा. हा. तर ही तीन चक्र आहेत, ही व्यावहारिक याच्यातली आहेत, त्यामुळे तिथून खाली येऊ शकतो. ही तीन चक्राच्या कॉरेस्पॉन्डिंग लोक पण पाहिलं तर भूलोक हे स्वादिष्टान आहे, म्हणजे आपला पृथ्वीलोक. भुवर लोक म्हणजे गंधर्व लोक जो ढगांच्या लेवलला आहे तो, आणि स्वर्लोक म्हणजे स्वर्ग. हे तिन्ही जे आहेत हे भोग म्हणजे भूलोक हा योग आणि भोग दोन्ही प्रधान आहे, पण भुवरलोक स्वर्लोक इथपर्यंत भोग प्रधान आहेत. महरलोकापासून साधकांचे सगळे लोक आहेत. तर त्यामुळे स्वादिष्टान हे मूलाधार स्वादिष्टान मणिपूर क्रॉस केल्यानंतर निरिध्यासन आहे. श्रवण मनन निरिध्यासन, त्या निरिध्यासनापर्यंत एकदा पोचला की मग अनाहत चक्रापर्यंत गेली तर अनाहत चक्रातच प्रेमाचा उदय आहे. त्यामुळे ते ईश्वर प्रेम एकदा निर्माण झालं तर सहसा पतन होत नाही. तो निरिध्यास लागतो. सगळ्या गोष्टी करताना त्याचा फोकस असा आहे की हे मी करतोय, कदाचित सगळ्या वासना गेल्या नसतील, कारण अजून पल्ला गाठायचा आहे. अजून विशुद्धी आहे, आज्ञा आहे आणि सहस्रार आहे. विशुद्धी आज्ञाच्या मध्येही काही चक्र आहेत, आज्ञा आणि सहस्रारच्या मध्येही काही चक्र आहेत. पण तो सगळा पल्ला गाठायचा असला तरी एक बेसिक लेवल तयार झाली तिथे, की जिथे निदिध्यास सुरू झाला तिथे प्रत्याहार थोड्या तरी लेवल पर्यंत झाला की कुठेतरी ती एक काय म्हणतात बॉर्डर लाईन आपोआप तयार झाली आणि ती क्रॉस करून आपण गेलो की या विषयात मला अडकायचं नाहीये. आणि विषयात अडकायचं नाही एवढंच नुसतं नाही, ईश्वरात माझं मन सतत राहिलं पाहिजे आणि सतत तो ठेवतो. तर तेव्हा ती खरी साधन भक्तीला सुरुवात आहे. म्हणजे त्याच्या आधीचा खरा नुसता कर्मयोग म्हणायला पाहिजे, उपासना योग आहे. प्रेमाने जेव्हा आपलं नामस्मरण घडतं तेव्हा ती उपासना तरी म्हणावी, नाहीतर तो नुसता कर्मयोग शास्त्रांनी सांगितलंय, गुरूंनी सांगितलंय करायचं म्हणून आपण मेकॅनिकल करत बसतो. तर त्याला भक्ती नाही म्हणतायत, साधन भक्तीही नाही म्हणतायत. कारण भक्ती याचा अर्थ पहिल्यांदा प्रेम पाहिजे, मनात काहीतरी ओलावा आला पाहिजे. आणि महाराज बऱ्याच वेळा प्रवचनात सांगतात, ज्ञानेश्वर महाराजांचं, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. मग प्रेम भक्ती हे फार पुढचं आहे. तर ती आवड निर्माण होणं म्हणजे बेसिक लाइकिंग. वेन वी स्टार्ट लाइकिंग अवर इष्ट, म्हणजे आपलं जे जे इष्ट रूप आहे, सद्गुरू असतील किंवा जे काही भगवान श्रीकृष्णांचं रूप, जे काही आपलं इष्टदैवत आहे त्याच्याबद्दल आवड निर्माण होणं ह्यांनी, आणि ती आवड निर्माण झाल्यानंतर काही काळाने थोडं थोडं प्रेम वाटायला लागल्यावर मग ती भक्तीला, साधन भक्तीला सुरुवात आहे. म्हणून तर जो सिक्वेन्स मागितला आहे, धर्मे प्रीतीम सन्मतीम देवभक्तीम, तो त्याच सिक्वेन्सने मागितलाय की ज्या सिक्वेन्सने तो मिळत जातो. धर्माबद्दल पहिल्यांदा प्रीती निर्माण झाल्यावर कर्मयोग घडेल, मग चांगली बुद्धी होईल. काय बुद्धी होईल की अरे आपल्याला महाराजांबद्दल प्रेम वाटत नाही, प्रेम वाटायला पाहिजे, ही बुद्धी तिकडे निर्माण होईल. सन्मती निर्माण होईल, चांगलं वागावं, सत आचरण ठेवावं, सदाचरण ठेवावं. आणि मग ती तळमळ वाढली की गुरूंची भेट आहे. बऱ्याच वेळा काय होतं, ऍडव्हान्स मध्ये गुरुची भेट झाल्यावर आपल्याला, म्हणजे मला म्हणतोय अगेन, बाकी कोणाबद्दल म्हणत नाही, की ती किंमत राहिली नाही. इतके साक्षात भगवंत समोर गुरु म्हणून येऊन सुद्धा कुठेच काही पोचता आलं नाही. याचं कारण म्हणजे विषयांबद्दलची आसक्ती आहे आणि इंद्रिय ताब्यामध्ये नाही. तर त्यामुळे प्रेम वाटायला लागणं ही सुद्धा साधन भक्तीची सुरुवात आहे. जे काही आपल्याला आज छान ध्यान लागलं किंवा आज नामस्मरण छान झालंय,
याला जे आपण तन्मयता म्हणतो ती जस्ट सुरुवात आहे. खरी तन्मयता कोणाची आहे? गोरा कुंभारांचं उदाहरण आहे. विठ्ठल 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 सुरू झालं ते तो चिखल तुडवतायत, त्याच्यात त्यांचं पोर तुडवलं गेलं तरी त्यांना जाणीव नाही. याला म्हणतात तन्मयता. आणि त्याच्यानंतर ईश्वर दर्शन आहे. असं नाही की ईश्वर दर्शनानंतर ते समाधी अवस्थेत आहे, आधीच ती तन्मयता आहे त्यांना. तर हे आहे. आणि हे कठीण आहे फार. आपण संतांच्या गोष्टी ऐकतो, कठीण आहे, पण ते मिळणं फार कठीण आहे. पुंडलिकाचं उदाहरण आहे. वीट टाकली, भगवान आले, तर कसले आई कसले वडील पटकन धावत जाऊ. तो नाही गेला. याचा अर्थ जायचं नाही असा अर्थ नाही. त्यांनी जे इष्ट मानले ते त्यांनी सोडलं नाही. आपलं काय होतं, कधी राम, कधी कृष्ण, कधी महाराज, कधी ताई महाराज, सगळी रूप एकच आहेत. पण तुमचं इष्ट काय? ते इष्टच ठरत नाही. आपलं इष्ट नाही ठरलं की एकाग्रता होणार कशी? ध्यानाला बसल्यावर जर प्रश्न पडला की आता मी कोणाचं ध्यान करू, तर ती एकत्व बुद्धी नाहीच आहे. त्यामुळे एकत्व बुद्धी आहे म्हणून चार ठिकाणी श्रद्धा ठेवणं असं बरोबर नाही. त्या चारही ठिकाणी एकच माझा सद्गुरू आहे म्हणून नमस्कार करणं हे बरोबर आहे. किंवा एकच माझा जो भगवान आहे कृष्ण तोच आहे हे ठेवून करणं. तर त्यांनी ती भक्ती निर्माण होऊ शकते. ती भक्ती वाढून त्या भक्तीचा परिपाक म्हणजे ज्ञानप्राप्ती होऊन निशंक मन होऊन जातं. म्हणजे अनाहत चक्रात भक्तीला सुरुवात झाली, विशुद्ध चक्रात तुम्हाला शब्दांनी ज्ञान कळलं, निशंक झाला. आणि मग त्याच्यानंतर जर वासनाक्षयाचा अभ्यास जर झाला असेल, तर पुढे आज्ञाचक्रापर्यंत जाऊन त्याचा जेव्हा भेद होतो आणि ती भक्तीची सद्वासना जर मोठी असेल, तर त्याच्याही पुढे तो लीलेकरता जीवभाव टिकून राहून पराभक्तीपर्यंत तो जाऊ शकतो. अदरवाईज नुसता योग मार्ग, नुसता ज्ञान मार्गाने पराभक्तीपर्यंत नाही. म्हणून आपण बघतो ना, म्हणजे शिव हेही भगवंतांचंच रूप आहे. विष्णू सहस्रनामात शिव, शंकर हे पण नावं भगवंताचीच आलेली आहेत. पण त्या रूपाने फक्त मुक्तीपर्यंत ते देतात. भावासक्ती द्यायला ह्याच रूपाने देतात भगवान. आणि आपण त्यामुळे पाहिलं की पराभक्तीची जी उदाहरणं आहेत, की ईश्वराला आपला मुलगा मानणं, आपला प्रियकर मानणं, किंवा तर अशी पराभक्तीची भक्तांची उदाहरणं किंवा अवतार घेऊन भगवंतानीही भक्तांची भक्ती करणं, श्रीखंड्याचं उदाहरण आहे. किंवा बलिराजाच्या उदाहरण आहे. वामन देव त्याच्या पहारेकरी म्हणून राहिलेत आणि पूर्ण कल्पांतापर्यंत राहणार आहेत. कारण पुढच्या कल्पात तो इंद्र म्हणून येणार. तोपर्यंत त्या सुतल लोकांमध्ये ते बलिराजाचे पहारे करून राहिलेत. हे फक्त भगवानांच्या बाबतीत होऊ शकतं, कारण भगवानच फक्त पराभक्ती देऊ शकतात. ठीक आहे. कोणाला काही विचारायचं अजून किंवा काही सांगायचंय? हॅलो, चालू आहे ना मीटिंग? कोणाचाच आवाज नाही येते. नाही काका, सगळं येत आहे. हळूहळू थोडं चालेल कळायला चालेल. लागलं. हा, नाही यातलं काही कळलं नसेल किंवा पटलं नसेल तरीही सांगा, कारण हा खूप महत्वाचा विषय आहे. आणि कसं आहे की या विषयावर ज्ञानेश्वरी किंवा या संतांच्या ग्रंथ सोडून बाकी कुठे तसा एक्सप्लेनेशन नाहीये. आणि परत ते तेव्हाचं जे एक्सप्लेनेशन आहे ती भाषा आज आपल्याला कळत नाही. त्यामुळे फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पज महाराजांच्या वाङ्मयाशिवाय कुठे आपल्याला पटकन हे सापडू शकत नाही हे विचार. म्हणून काही पटत जरी नसेल तरी विचारा, म्हणजे काही शंका नाही राहणार असं. किंवा भक्ती वाढवण्याकरता कशी आपण हे करावं भक्ती
परमेश्वर किंवा गुरूंच्या बद्दल जी भक्ती आहे ती वाढवायची मनात, त्या भक्ती वाढण्याकरता काय करावं? भक्ती वाढण्याकरता आधी मेकॅनिकली भक्ती करणं आवश्यक पडतं. हम्म. जप वाढवायचा, त्यांचीच प्रार्थना करायची. आपण घोरात कष्टात म्हणतो ते व्यावहारिक गोष्टींसाठी किंवा मुक्तीसाठी म्हणतो. तर तुमची भक्ती मला द्या, तुमच्याबद्दल प्रेम वाटून द्या, आणि ते प्रेम वाटत नाहीये हे वाटलं पाहिजे. करपात्री महाराज म्हणतात की जो खरा भक्त आहे तो स्वतःला भक्त समजतच नाही, कारण जेवढं करू ते कमी वाटते. आचार्य महाराजही तेच मागतात ना, की गंगा तरी राहायला मिळावं कुठे बांधून, आणि सतत ईश्वराचं नाव घ्यावं, आणि कितीही घेतलं तरी क्षणभरच घेतलं असं वाटावं. हे आचार्य महाराज मागतायत. साक्षात भगवान शंकर आहेत तेही हे मागतायत. तर सतत पहिलं म्हणजे आपला फोकस, आपल्याला काय करायचंय, आतापर्यंत काय झालं आयुष्यात जाऊन दे, आता ह्याच्या पुढे मला काय करायचंय, माझा फोकस काय. निदान फक्त ईश्वर नसला तरी मुख्य तरी ईश्वर आहे का. मग मुख्य जर ईश्वर असला तर कोणत्या गोष्टी माझ्या कर्तव्यात येतात, आणि आगंतुक मी काय काय स्वीकारलेलं आहे ते आगंतुक. हे साधन चतुष्टय संपत्तीमध्ये शमदमादी षट संपत्ती, विवेक, वैराग्य आणि मुमुक्षा अशी 4 संपत्ती आहे. पण शमदमादी षट संपत्तीमध्येही उपरती सांगितलेले, म्हणजे प्रयत्नपूर्वक आपले व्यवहार कमी करणं, आपलं बोलणं कमी करणं, ईश्वराच्या गुणानुवाद शिवाय जे बोलणं आहे ते कमी करणं. जिथे दुसरा करू शकत असेल तिथे आपल्याला करायला जायची काही गरज नाही. आपली कर्तव्य सोडून, आणि आपली कर्तव्य पण प्रत्येक आश्रमाची कर्तव्य आहेत. मुलगा झाला मोठा की कर्तव्य संपायला पाहिजे तिथे, किंवा बदलायला पाहिजे. आधी त्याला कान पकडून त्याला सांगू ते करायला लावणं हे 12 वर्षापर्यंत आहे. मग नंतर हळूहळू त्याला नुसते सल्ले देणं, पण तरी आग्रहाने सांगणं. मॉडर्न मॅनेजमेंटमध्ये पण ह्या टेक्निक्स आहेत. म्हणजे स्टॉलवर्डशिप आहे तिकडे, अमुक करच म्हणून आहे. मग सेलिंग टाईप ऑफ मॅनेजमेंट आहे, म्हणजे चर्चा करतोय, बरोबरीने वागतोय, पण तरी आपलंच मत त्याच्या गळी उतरवायचं, हे सेलिंग. पार्टिसिपेटिंग म्हणजे त्यालाही काही निर्णय घेऊन जायचे. आणि शेवटचं लॅझी फेअर म्हणजे डेलिगेट करायचं, तुझं तू बघ. तर हे त्याच्या ग्रोथ प्रमाणे जसं आहे तशा आपल्या ग्रोथ प्रमाणे पण आहे. गृहस्थाश्रम अनफॉर्च्युनेटली कलियुगात आपण आश्रम बदलून वानप्रस्थाला ऍक्च्युअल जात नाही, पण काहीतरी आपल्याला तो शास्त्राप्रमाणे 55 वर्ष म्हणा, 60 तरी म्हणा, काहीतरी आहे. ती एक सीमारेषा, अमुक एक दिवस, याच्यानंतर माझ्या वागण्यात ड्रास्टिक हा फरक पडणारच आहे, की या गोष्टी मी नाही करणार म्हणजे नाही करणार. विचारायला आलं सांगायचं, त्याच्या आधी सांगून बघायचं. 50-55 पर्यंत तरुण मुलं झाल्यानंतर काही चुकत असेल किंवा त्यांना मार्गदर्शन ते स्वतःहून पण सांगायला पाहिजे. पण 55 एक तुम्ही झालात किंवा मुलगाही 20-25 झाल्यानंतर तेही थांबलं पाहिजे. हे झालं आपल्या जवळच्यांबद्दल. मग बाकीची जी जे आपण म्हणतो जे काय सोसायटी सो कॉल्ड संघ जर बनवायचा आहे तर तो संघ फक्त एकत्र येऊन ईश्वर कार्य करण्याकरता बनवावं. संघे शक्ती कलियुगे का सांगितलंय, ते त्याच्याकरता करावं. पण बाकी आपले व्यवहार जर आटोपत नसतील तर भक्ती नाही निर्माण होणार. भक्ती निर्माण व्हायला व्यवहार कमी केले पाहिजे, हा एक भाग. आणि धग लागली पाहिजे. आता एवढं आयुष्य गेलं, आपली आपली काय लेवल आहे हे थोडंफार तरी आपल्याला माहिती असतं ना. म्हणजे आपण विचार करतो, त्वगेंद्रिय ताब्यात आहे का, नाहीये. दृष्टी ताब्यात आहे का, नाहीये. कान ताब्यात आहेत का, नाहीये. जीभ ताब्यात आहे का, नाहीये. म्हणजे कोणतंच इंद्रिय ताब्यात नाहीये.
आणि आयुष्य ते सरलं. आणि मया स्थाविरे निघ्न सर्वेंद्रियेण गृहीतम कदाचिन्न ते नाम. इंद्रियाची शक्ती जाते पण भोगाची आसक्ती जात नाही. आणि त्यामुळे आपण बघतो कितीतरी म्हणजे सद्गृहस्थ किंवा हे असतात, ते जेव्हा म्हातारपणा जातं, आपण म्हणतो ना म्हातारचळ लागते. म्हातारचळ लागते म्हणजे काय? बुद्धी ठिकाणावर असल्यानंतर जे इंद्रियावर ताबा असतो, ती बुद्धीच तुम्ही कमी काय म्हणता? जर झाली मी त्याला केला होता तर तो फोन ताबा राहत नाही. आजींचा निरोप सांगायला. तर तर आजींशी बोलायचं ना. काय तर कोण तो विचारतंय का? सांगितलं. कोणाचा तरी आवाज येतो. हा, आवाज येतोय कोणाचा तरी. वाटलं काय? तर त्यामुळे ते एक आहे. आणि दुसरं म्हणजे तो पुढचा धोका म्हणून नाही, पण एक तुमच्याशिवाय मला कोण नाही या अवस्थेत आपण जितक्या जास्त राहू तितकी ती भक्ती उत्पन्न होते. हा. एक पुस्तक आहे 7 हॅबिट्स ऑफ इफेक्टिव्ह पीपल, जे सगळ्या मॅनेजमेंट स्टुडंटना किंवा जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कोर्सेस जे आहेत मार्केटमध्ये, त्यातले 99% कोर्सेस मध्ये म्हणजे 80% कोर्सेस या 7 हॅबिट्स वरच असतात. बाकीच्या ह्याच्यात थोडं ना थोडं तरी ते आलं असतं. तर त्यात त्यांनी म्हटलंय की एक कुटुंब आहे, म्हणजे एक नवरा बायको, ते 15-20 वर्ष लग्नाला झाली आणि ते म्हणतात काउन्सिलरला की आमच्यात प्रेम राहिलं नाही, तर काय करू? तर ते म्हणतात प्रेम करा. तर तसंच आहे, गुरुंबद्दल ईश्वराबद्दल प्रेम कमी वाटत असेल तर जास्त प्रेम करा. आपण एखाद्या व्यक्तीच्या जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा ते आपोआप प्रत्येक वेळी आपोआप होतं असं नाही ना. काही अरेंज मॅरेजच्या वेळी पाहिलेलंही नसतं, एकमेकांना जाणून घेतलेलं नसतं, पण आपण ते प्रेमात पडतो आणि ते कधी तर रोज सतत परत 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 प्रेमात पडायला लागतं ईश्वराच्या, जोपर्यंत बरोबर. सवय होत नाही. आणि कारण आणि ते काय कृत्रिम नाहीये, कारण खरं तेच खरं आहे. आपल्याला फक्त आपल्याबद्दल प्रेम वाटतं, ते आपण म्हणजे काय, खरं आपलं स्वरूप ते ईश्वरच आहे. तर त्यामुळे सुरुवातीला फेक इट, इफ यू फेक इट यू कॅन मेक इट. तर त्यामुळे परत परत आणि मागे पण आपण बघितलेलं, एक तर यज्ञ, दान आणि तप यांनी चित्त पावन होतं. काहीतरी करत राहायचं, पुण्यकर्म, सत्कर्म ईश्वर प्राप्ती करता. आणि त्याच्याबरोबर ही प्रार्थना हा मोठा हे आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काहीतरी रिलेशन. मगाशी आपण पौंड्रक राजाचं उदाहरण पाहिलं, त्यांनी तर स्वतःच कृष्ण हे समजलं, पण तसं जर जमत नसेल आणि त्याच्यात रिस्क पण आहे, पण काहीतरी ईश्वराशी, काहीतरी आपल्या सद्गुरूंशी काहीतरी रिलेशन जे आहे, त्या आपलं जे इष्ट आहे त्या ईश्वराशी आपलं रिलेशन एस्टॅब्लिश करून तसं ऑपरेट करायला सुरुवात करायची. डे टू डे मध्ये त्यांना इन्व्हॉल्व्ह करायचं. मागे आपण एक उदाहरण पाहिलेलं की नाना महाराजांचं एक भक्त कुटुंब होतं, म्हणजे असेल अजूनही ते. तर ते त्यांच्या घरात 3 जण होते, पण ते आईस्क्रीम मागवायचं तरी 4 मागवायचे. चहाला बसायचे तेव्हा 4 कप ठेवायचे, कारण चौथा कप म्हणजे तो चौथा नाही, तो पहिला कप नानांसाठी ते ठेवायचे. तर हे पाहिजे, माझ्या बरोबर सतत ईश्वर आहे आणि तो माझा भाऊ आहे, बहीण आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, वडील आहे, आई आहे, जी काही आपली भावना असेल त्या ह्यांनी त्यांच्याशी वागायला सुरुवात करायचं. तिथे संकोच जर ठेवला तर संपलं. मग मग काही होऊ शकत नाही. पहिल्यांदा तो संकोच ब्रेक केलं पाहिजे की हे आपण खोटं खोटं करतोय, हे आपण बाकी जगतोय ते खोटं खोटं आहे, पण त्यांच्याशी जेव्हा आपण हा संबंध ठेवतो, तो जो संबंध आपल्या मनात येतो तो त्यांनी दिलेला आहे, नाहीतर आपल्या मनात येऊ शकणार नाही. त्यामुळे आपल्याला ईश्वर जे वाटतोय, पिता वाटतोय, मित्र वाटतोय, सखा बंधू वाटतोय, जे काही वाटतंय, रावणाला रिपू वाटला, पण ते रिपू असण्याचं त्यांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत नेलं आणि सतत त्यांचं स्मरण ठेवलं. तर सतत स्मरणाने प्रेम वाढतं. आणि सतत स्मरण व्हायला तुम्हाला व्यवहार पाहिजे. म्हणजे आता
आपण असं धरू की दोन आपले मित्र आहेत, एक अगदी जवळचा आहे आणि एक जरा आत्ताच ओळख झालेला आहे, आणि आपण ग्रॅज्युएट झालो आणि तो कमी ओळख असलेला मित्रच आपल्या कंपनीमध्ये आला, तर त्याच्याशी मैत्री जास्त होते ना, कारण त्याच्या बरोबर आपण वेळ घालवतो म्हणून. तर बरोबर. त्यामुळे ईश्वराबरोबर वेळ घालवायला तो आपल्या बरोबर आहे. मग एखादं मूर्ती रूपाने असो किंवा इमॅजिनरी आपल्या बरोबर असो, आपण मागेही पाहिलं की कल्पना, इमॅजिनेशन पण अक्लिष्ट म्हणजे ईश्वराजवळ नेणारं होऊ शकतं. ते ते असं आहे जसं मीराबाईंनी केलं. माझा पती आहे आणि सतत माझ्या बरोबर आहे. ते इमॅजिनेशन इतक्या लेवलला तिने लिहिलं की ती सदेह तिकडे ती एक- अ, त्या कृष्णाच्या मूर्तीमध्ये तिचं प्राणज्योत विलीन झाली. तर हे कलियुगातलं उदाहरण आहे आणि ते पण कोणत्या काळातलं की ज्या काळात मुघलांचा सगळीकडे प्रादुर्भाव आहे, आणि तिच्यावर इतके अन्याय होत आहेत, विष दिलं जातंय, काय काय केलं जातंय, त्या काळात हे तिने साध्य केलेलं आहे. केवळ तो मेरे तो गिरीधर गोपाल दूसरो ना कोई, दूसरो ना कोई हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. नाहीतर मेरे तो गिरीधर गोपाल आणि माझे कुटुंबीयही माझे आहेत, नाही नाही नाही. हम्म. मेरे तो गिरीधर गोपाल दूसरो ना कोई म्हणजे न कोई, होय. कोणी नाही. बरोबर. आणि जे काही आपले वाटतील ते पण का, जर त्यांना माझा देव आपला वाटतोय ते माझे आपले. क्या बात. हाही मध्यम भक्त सांगितलेला. उत्तम भक्त म्हणजे त्याला सर्वत्रच ईश्वर दिसतो. मध्यम भक्त म्हणजे त्याची ईश्वराकडे भक्ती आहे आणि ईश्वराच्या भक्तांबद्दलही प्रेम आहे. का? कारण माझे जे प्रिय आहे ते त्यालाही प्रिय आहे. बरोबर. माझ्या ईश्वराची, माझ्या महाराजांची हे भक्ती करतायत. आपण म्हणतो ना, आपल्या आई वडिलांना कोणी मान दिला की आपल्याला आवडतं, तसं माझ्या महाराजांची हे भक्ती करतायत त्यामुळे हे माझे आहेत. तर हम्म. या सगळ्या गोष्टींनी आपण पुढे जाऊ शकतो. कंपनी आपण कोणती ठेवतोय, कोणत्या लोकात आपण जातोय. रक्ताची नाती बरोबर येतातच असं नाही. दुर्योधन चुलत भाऊच होता, ते जाऊन दे. रावण आणि कुंभकर्ण आणि विभीषण, विभीषणाने वेळीच संगती बदलली. हम्म. रामद्वेषापासून दूर जाऊन रामभक्तात तो येऊन राहिला. तर त्यामुळे बरोबर. फक्त आपल्या बरोबर जन्माला आलेले आहेत किंवा आपण अध्यात्मात ला लागायच्या आधी आपल्या बरोबरचे आहेत म्हणून त्यांच्याबरोबर जास्त वेळ घालवायला पाहिजे, याला ग्रॅटिट्यूड म्हणत नाही. ज्या ईश्वराने आपल्याला जन्माला घातलं, ज्या सद्गुरूंनी आपल्याला इथपर्यंत आणलं, त्यांच्याबरोबरचा वेळ काढून या लोकांना आपण वेळ देतो, तेव्हा आपली प्रायोरिटी आपण ठरवतो. बरोबर. ईश्वर पण आपला आणि ते पण आपले असं नाही होत. ठीक आहे, आत्ता हम्म. शक्य नसेल पण निदान मनातनं तर आलं पाहिजे. ठीक आहे, ईश्वर सोडून माझं सगळीकडे लक्ष जातं ते बरोबर नाही, हे मनात तरी आलं पाहिजे आणि ते सतत राहिलं पाहिजे. बरोबर. याचा अर्थ लोकांचा द्वेष करायचा असा अर्थ नाही किंवा कर्तव्य कमी करायची असा अर्थ नाही, किंवा आपल्या कुटुंबियांना जर आपण कोणत्या गोष्टीसाठी त्यांच्या बरोबर पाहिजे असेल तर राहू शकतो, पण मनाने संग होतोय का? कोणत्याही कंपनीत कितीही अगदी दारुड्यांच्या पार्टीत जरी तुम्ही गेलात तरी महाराजांचं स्मरण तुम्ही करूच शकता. बरोबर. म्हणून त्याची परीक्षा करायला त्या लोकात मिसळून राहायचा असा अर्थ नाही, कारण आपली तेवढी तयारी नाही. ऋषभदेवांचं उदाहरण आहे ते, शुकाचार्य सांगतात परीक्षित राजाला की त्यांना सिद्धी मिळाल्या तर त्यांनी स्वीकार केला नाही. तर परीक्षित राजा म्हणतो की का, ते तर भगवंताचे अवतार, मग त्यांना काय भीती वाटली का सिद्धी घेऊन आपलं काय पतन होईल? ईश्वराचे अवतार आहेत ना. तर तेव्हा शुकाचार्य महाराज म्हणतात, खरे संत खरे सत्पुरुष आहेत ते आपल्या मनावर विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे मी काय त्यांच्या मनाकरता मी त्यांच्यात मिक्स होतोय, नाही नाही, तसं नाही होत. कलियुग
कलियुगातच नाही, सर्व युगातच एक नियम असा आहे, पंच महापात सांगितलेली आहेत. ब्रह्महत्या, गुरुतल्पगमन, सुवर्णस्थेय आणि सुरापान. आता व्यवहारात लाच घेणं, लाच देणं किंवा कुमार्गाने पैसा मिळवणं हे एका प्रकारचं सुवर्णस्थेय आहे. आणि सुरापान तर सगळीकडेच चाललंय. 95% लोक हे ते नॉर्मल समजतात. आणि मजा अशी वाटते की जे दारू पित नाहीत ते पण त्यांच्या फॅमिली ग्रुपमध्ये दारूवरचे जोक्स टाकतायत. म्हणजे काय आहे, म्हणजे अध्यात्मातले लोक फॅमिलीच्या ग्रुपमध्ये जर दारूवर जोक टाकायला लागले, ती क्षणाची मजा आहे, पण काय संस्कार आपण पुढच्या पिढीला देतो. तर त्यामुळे ही ती संगतीच झाली आणि तो संघ लागलाच. जो दारूचा जोक टाकतो त्याला दारू पिण्याचंही पाप लागणारच आहे, बरोबर. कारण त्याची संगती झाली तिथे. तर त्यामुळे आपली संगती कशी सुधारेल. आणि अन्नशुद्धी आहे, आणि अन्नशुद्धीच्याही पेक्षा जास्त द्रव्यशुद्धी आहे. सन्मार्गाने द्रव्य जो कमवत नाही, किंवा आपण ऑफिस किंवा ऑर्गनायझेशनचं उदाहरण गेलं तर एखादा सन्मार्गाने चाललाय त्याला केवळ बॉसला घाबरून त्याला जो सहाय्य करत नाही. हे लोक कितीही म्हणाले ऑफिस मधलं काय ऑफिसमध्ये, घरी जाऊन नामस्मरण करेन, नाही होत. नाही. नामस्मरण होणारच नाही, कारण रामाय स्वस्ती रावणाय स्वस्ती असं असून उपयोग नाही. महाराजांचं वाक्य आहे प्रवचनातलं. तुम्हाला धर्माच्या बाजूने उभं राहायलाच पाहिजे. म्हणजे फक्त अधर्म मी करणार नाही, पण माझा बॉस खातो तर मी ते त्याच्याकडे पाठवतो, नाही चालणार तसं. किंवा दुसरा कोणी त्याच्या विरुद्ध उभा ठाकला असेल तर जाऊन दे, आपल्याला काय करायचंय, अध्यात्मात ह्या पासून आपण लांब राहायला पाहिजे. नाही 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 नाही, तसं नाही सांगितलेलं. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या वासना आहेत तोपर्यंत अधर्माच्या विरुद्ध उभं राहणं किंवा अधर्माच्या विरुद्ध जो उभा आहे त्याला सहाय्य करणं, हे जर तुम्ही नाही केलं तर भीष्माचार्यांसारखी गत होते. ज्ञानी महात्मा आहे तरी शरशय्येवर पडावं लागलं. का? कारण द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला गेला तेव्हा सामर्थ्य असून त्यांनी वाचलं नाही आणि वाचवलं नाही. धर्माचं ज्ञान असून सुद्धा त्यांचं ज्ञान तिथे कमी पडलं, म्हणून त्यांना ते भोगायला लागलं. तर हे बरं. सगळे म्हणजे इन शॉर्ट काय, भक्ती जर उत्पन्न व्हायची तर पहिल्यांदा द्रव्यशुद्धी पाहिजे, अन्यशुद्धी पाहिजे आणि भावशुद्धी सांगितले. हे तिन्ही देवी भागवतात आलेले आहे की द्रव्यशुद्धी, अन्नशुद्धी आणि भावशुद्धी. म्हणजे जे मी द्रव्य कमवलं किंवा जे माझं आहे ते फक्त माझं नाहीये, किंवा मी कमवलं ही वृत्ती बरोबर नाही, ईश्वराने दिलेलं आहे आणि संबंधित जे आहे त्यांचाही त्याच्यात भाग आहे, सगळ्या विश्वाचाही भाग आहे. ही जशी शुद्धी होत जाईल, सर्वभूत हिते रता हे खूप महत्वाचं आहे. निस्वार्थीपणे जितकं तुम्ही दुसऱ्यांचं करायला लागाल आणि ते करताना ही ईश्वराची सेवा आहे आणि ह्यातून मला ईश्वराची प्रीती प्राप्त होईल असं मनापासून केलं तर प्रेम उत्पन्न होतच. ते का होणार नाही, कारण ते द्यायलाच बसलेले आहेत. बरोबर. त्या बुद्धीवरची घाण दूर करायची, ती घाण कशाने दूर होईल? अशुद्ध पैसा आला, घाण वाढली. अशुद्ध अन्न आलं, घाण वाढली. अशुद्ध पैशाचं जास्त आहे किंवा दुसऱ्याला आपल्यामुळे परपीडनम किंवा दुसऱ्याचे पैसे आपल्याकडे येतात. इव्हन बऱ्याच जणांना हे पटणार सुद्धा नाही, शेअर्स मध्ये पैसे आपण गुंतवतो. आता फॉर एक्झाम्पल, आता हे रेकॉर्ड होतंय त्यामुळे कोणत्या कंपनीचं नाव घेत नाही, पण एखाद्या कंपनीला त्यांच्या मालकांना आपण शिव्या घालतो, काय फ्रॉड आहेत, वाईट मार्गाने पैसे कमवतात आणि त्याच्यातच आपण पैसे घालतो. आपण पार्टनर असतो. शेअर्स म्हणजे तेवढ्या भागाचे आपण मालक झालो. त्यामुळे बऱ्याच जणांचं असं असतं, पत्रिकेत तर काही दोष नाही, मग हे वाईट का होतंय? वाईट का होतंय? कारण पत्रिकेत म्हणजे जन्माला येईपर्यंतची प्रारब्ध कर्म चांगली आहे. या जन्मात जो पैसा आलाय तो त्याच्या बरोबरच्या
दुसऱ्यांचा जो तळतळाट आहे तो तळतळाट लागतो आपल्याला. एखाद्याचं आयुष्यभराची पुंजी तो शेअर्स मध्ये टाकली आणि त्याचे बुडाले, त्याचे बुडतात तेव्हा दुसऱ्या कोणाला मिळतात, ते ज्याला मिळतात त्याला तो तळतळाट लागतो. म्हणजे हे बऱ्याच गोष्टी आहेत. यातलं पहिलं म्हणजे या सगळ्यावर पूर्ण विश्वास ठेवणं, हे जे आहे महाराजांनी सांगितलेलं खरं आहे. आणि ह्यातलं जितकं चालू जितकं असताना आपल्याला कोण करता बोलणार? येईल तितकं करणं. आणि सर्वात पहिलं जे आजच आलं, निंदा नाही, निंदा कोणाची करायची नाही. आणि काल जे झालंय ते संपलं. काल मला बोलला, परवा बोलला, 10 वर्षापूर्वी बोलला, 20 वर्षापूर्वी अमुक जण असा वागला. म्हणजे ती घाण आपण जितकी घाण जास्त काळ ठेवू तितकी ती कुजते की नाही, ते मनात आपण किती घाण ठेवतो. त्यामुळे मागचं विसरून जाणं हे फार महत्वाचं आहे. आपल्याबद्दल वाईट झालेलं आणि आपली झालेली उपासना हे सगळं विसरून जाणं याचाही अभ्यास पाहिजे. आणि त्याकरता मोठी उदाहरणं समोर पाहिजेत. म्हणून महाराजांनी सांगितलेलं आहे. आजच एक पत्र एकांनी पाठवलं, मी ते ग्रुपवर पण टाकीन, की सद्ग्रंथ वाचावेत. महाराजांचा जो नेहमी सांगायचे नामस्मरण आणि सद्ग्रंथ आणि संतांची चरित्र. का संतांच्या चरित्राने आपल्याला एक उदाहरण मिळतं आपण किती कमी आहोत ते लक्षात येतं. होतं काय, आपल्या आजूबाजूचे कोण उपासना करताना दिसत नाही. आपण थोडं, कोणी विचारलं, अरे तुम्ही दर आठवड्याला कुठे जाता? नाही, आम्ही ना ते आमचे गुरु आहेत तिकडे आम्ही जातो. ते सांगताना कुठेतरी जर मनात आलं की अरे ह्या लोकांपेक्षा आपण जरा कुठेतरी आध्यात्मिक, की गेलं नाहीये तसं. संतांची जर चरित्र पाहिली तर आपण त्यांच्या नखापर्यंत पण नाही पोचलेलो. सगळा संसार उद्ध्वस्त झालाय, पण हे आपले शांतपणे रामकृष्ण हरी ही साधना अवस्था आहे त्यांची. बरोबर आहे की नाही? तर साधनावस्थेलाही ते कसे, साधनावस्थेत काय त्यांनी केलं याच्यासाठी. आणि बऱ्यापैकी म्हणजे ईश्वराच्या कृपेने आत्तापर्यंत आपल्याला आयुष्य मिळालं. ईश्वराच्या कृपेने आत्ता जे अटेंड करतात त्यातल्या बऱ्याच जणांचं कौटुंबिकही गोष्टी झालेल्या आहेत, मुलंही मोठी झालेली आहेत. हे जर सगळं झालेलं आहे तर आता आपण थांबलोय कशा करता? तर ठीक आहे, रसनेंद्रिय तृप्त नाही किंवा शरीर असं आहे की कम्फर्ट पाहिजे इथपर्यंत ठीक आहे, पण ते सोडून इथे तिथे पडणं जे आहे ते मनाचं थांबवलं पाहिजे. आणि तुझ्याशिवाय मला कोणी नाही. दिवसभर नाही जमलं ना तर वेळ ठरवून बसा, दारं खिडक्या लावून बसा, पण तेवढा वेळ असा बसा की महाराज तुमच्याशिवाय मला कोणी नाही. आणि हे सगळ्यात मी अडकलोय, मला बाहेर काढा. मग असे चालत आले ते बरोबर. कोणाचं हे चालू आहे? काय विचारतंय का कोणी? का कोणाचा तरी स्पीकर चालू आहे? चालेल. अजून काय विचारायचं आहे का? पुढे घ्यायचं वाचायला? अजून आहे थोडासा वेळ. छान सांगितलं. काय छान सांगितलं, म्हटलं माहितीत भर पडली. महाराजांचंच आहे सगळं. हे प्रवचनातलं सांगितलं, थोडंसं माझ्या शब्दात सांगितलं गेलं एक असेल. जरा विचारायचं हो बोला. दिनेश काय थोडं दिनेश बोलू का? विचारा विचारा. ध्यानाला बसताना किंवा उपासनेला बसताना मनामध्ये अनेक व्यावहारिक असे विचार येतात. त्यावेळेला तसंच कंटिन्यू ठेवायचं का, म्हणजे ते बाजूला सारण्याचा प्रयत्न होतोय पण तरी पण मधून मधून येत आहेत, तर अशा वेळी काय? यात दोन गोष्टी आहेत. सर्वात पहिलं म्हणजे 1 तास ध्यानात काय होतं हे आपण बाकी 23 तास काय करतो त्याच्यावर अवलंबून आहे. बाकी 23 तास व्यवहाराचे विचार करून त्या 1 तासात ध्यान होईल असं वाटणं, याला म्हणजे ते विशफुल थिंकिंग आहे. होईल कधीतरी कितीतरी जन्मानंतर असा विचार केला तर. बाकीचा म्हणून तर आता मगाचपर्यंत जे सांगितलं ते बाकी 23 तासात आपण जर तो फोकस ठेवून जर वागलो तरच त्या 1 तासात ध्यान होणार आहे. आणि ध्यान करताना कसं करावं, तर शक्तिपात दीक्षा ज्यांना आहे त्यांना काहीच करण्याची हे नाहीये, तिथे पूर्ण शरणागती आहे.
आणि बरोबर. जर शक्तिपात दीक्षा नसेल तर तिथे आपलं जे इष्टदैवत आहे त्याचं हृदयाच्या ठिकाणी, म्हणजे या हृदयाच्या ठिकाणी किंवा योग्यांच्या हृदयाच्या ठिकाणी ध्यान करायचं आणि बारीक बारीक डिटेल्स, अगदी पायाची नख, मग ती बोट कशी, मग पाऊल कसं, असं पूर्ण जितकं डिटेलमध्ये आपण ध्यान करू सगुण रूपाचं तितकं ओके. आपलं बाकीचे विचार हे येतात. जे आपल्याला बर. महत्वाचं वाटतं तेच आपल्या मनात विचार येतात, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे होय. ईश्वर महत्वाचं वाटेल तर त्याचे विचार येतात. बाकी विचार. विचाराच्या वेळी ईश्वर आठवला तर ईश्वर आठवायच्या वेळी ईश्वरच आठवणार. हम्म. पण ईश्वर आठवायच्या वेळी पण व्यवहार आणि व्यवहाराच्या वेळी पण व्यवहार. त्यामुळे एक भाग आहे की व्यवहारच असं करावं. याच्यासाठी ना कोण काय काय करता येतं ना, त्याच्यासाठी गीतेचा 12वा अध्याय खूप महत्वाचा आहे. आपल्याला कधी म्हणजे जर इंटरेस्ट असेल तर फक्त 12वा अध्याय तरी आपण घेता येईल कधीतरी. हा, घेऊया ना, घेऊया ना, की खरंच एक घेऊया. नाही जमलं तर काय, मग तेवढं नाही जमलं तर अजून काय, मग ते नाही जमलं तर निदान अजून काय करता येईल. एक वाक्य तुमचं संपलं की तर त्याच्यात सर्वात प्रथम म्हणजे थोडा तरी वेळ पूर्ण मी आणि ईश्वर, आणि तेव्हा ते नातं उपयोगी पडतं. मग त्याला खायला घातलं, जर मूल आहे ईश्वर तर त्याला भरवलं, जर आपले गुरु किंवा वडील आहेत तर त्यांच्याकडनं भरवून घेतलं. काहीतरी व्यवहार म्हणजे आपण बाहेर बरोबर. व्यवहार करताना ईश्वर का आठवत नाही, कारण तो काहीतरी आपण डिलिंग करतो तिथे लक्ष असतं ना, म्हणून ईश्वराशी डिलिंग सुरू करायचं. तो एक. ओके. आणि बाकीच्या वेळी नामस्मरण काउंटर जर हातात ठेवला ना तर ती हं. एक सवय लागते की हातात काउंटर असल्यावर जप आपोआप होतो, असं ते टॅगिंग होतं. तर हो. असे काही काही उपाय आहेत. आपण एकदा 12वा अध्याय घेऊ तेव्हा ते जास्त डिटेलमध्ये आपल्याला बघता येईल. चालेल, चालेल, पण चालेल. मुख्य म्हणजे आत्ता म्हणजे जर हा स्पेसिफिक जनरल हे उत्तर झालं, पण स्पेसिफिक उत्तर जर द्यायचं झालं तर आत्ता तुमचं जे वय आहे त्या हं. ह्याच्यात बाकी जे व्यवहार तुम्हाला आठवत आहेत ते व्यवहारच सगळे देवाचे झाले पाहिजेत. बर. तुम्हाला पैसे कमवायची जर गरज उरली नसेल, खाणं पिणं आणि हे उरलं असेल तर बाकी व्यवहार कसले आले मग? बरोबर. बाकी हॅलो व्यवहार गरजच नाहीये काही. दिनेश सांगा. दिनेश हॅलो. हा. काका काका मला काय विचारायचं होतं हो की एक एक म्हणजे कुंडलिनी शक्ती ऊर्ध्वगामी झाल्यानंतर हा साधना आपण तर नेहमीच करतोच, हो पण ती म्हणजे परत खाली येते का? म्हणजे हो. ज्या ठिकाणी स्थिर झाली तिथं राहते का, वरती चढत जाते का, खाली येते परत? तेच मगाशी सांगितल्याप्रमाणे जनरली एकदा अनाहत चक्राचा भेद झाला की अनाहत चक्राच्या खाली नाही येणार. म्हणजे जे कोण बनेगा करोडपती मध्ये कसं 3,20,000 पर्यंत क्रॉस केलं तर नंतर चुकलं तरी निदान तेवढं तरी मिळणार, तसं येते. पण पहिल्या 3 चक्रात जर असेल आणि ज्याच्यातच बरेचसे जण ते क्रॉस होऊ शकत नाही तर तिकडे वर गेलेली खाली येऊ शकते. आणि याच्यात दुसरं एक कसं आहे की हा शक्ती वर जाण्याचा मार्ग काय नुसताच असा नाही. तो कधी कधी आपल्या भावना किंवा भक्ती, सद्गुरूंच्या सहवासाने म्हणा किंवा एखाद्या त्यांच्या आठवणीने म्हणा, अचानक जेव्हा उचंबळून येते तेव्हा कदाचित एकदम वरच्या लेवलचा अनुभव येतो. आणि ती जर आपली अवस्था मानली, रसास्वाद हा दोष तेवढा करता सांगितले की मग मला वाटतं एकच मिनिटं राहिलं, आपण परत जॉईन होऊया जर मध्ये हो. बंद पडलं तर, कारण महत्वाचा प्रश्न आहे. हम्म. पण कुठूनही पतन होऊ शकतं. गुळवणी महाराजांना एकाने प्रश्न विचारला की शक्तिपात दीक्षा झाली तर 3 जन्मात मुक्ती आहे ना, किंवा पुढचा जन्म मनुष्याचाच मिळतो ना? तर ते म्हणाले असं काही जरुरी नाहीये, गजेंद्राचं उदाहरण आहे म्हणाले. तर त्यामुळे शक्तिपात झाला म्हणजे आता आपल्याला सगळं सोपं असं काही नाहीये. ती अनाहत चक्राचा भेद होईपर्यंत वर खाली हे चाललेलंच असतं. आणि तिथून वर गेल्यावरही काही उदाहरणं आहेत, म्हणजे जे अप्सरामुळे मोहित झाले म्हणा किंवा हे झाले, अगदी आज्ञा चक्रापर्यंत गेलेले